अरे सोडी, जेव्हा आम्ही तुला आतमध्ये घेऊन येत होतो तेव्हा तू दुखण्यामुळे तळमळण्याचं नाटक करत होता, तेव्हा किती हातपाय मारत होतास तू. नक्की पडला असेल खिशातून कुठेतरी. काय मेहता साहेब, मी काय करू आता? नक्कीच जीतेचा फोन असेल. आता काय करू, मी फसलोच. अहो उचला ना आता, कुणाचं काही काम असेल महत्वाचं. हा हॅलो. ओ पाजी, 8:30 तर कधीच वाजून गेलेत. तुम्ही येणार आहे की नाही? कोण बोलतंय? तुझा मित्र जिते बोलतोय. काय झालं? कुणाचा फोन आहे? तो सोडीचा कोणीतरी मित्र आहे, जिते. माधवी हा बोलतोय की 8:30 तर कधीचेच वाजले, तू आला नाहीस अजून. हॅलो हॅलो हॅलो. काय झालं? ओय, फोनवर कोणी बोलतच नाहीये. अरे जेठालाल, बाहेर जाऊन बघ जरा काय चाललंय ते. सोडी भैया 8:30 वाजता अजून कुठेतरी जाणार होते, पण ते तर आपल्या घरी येणार होते ना जेवायला. नक्की काहीतरी गडबड आहे. अरे नाही नाही भिडे, काही गडबड नाहीये. आता आतमध्ये तो सोडी हाती भाऊना विचारत होता ते उद्या 8:30 वाजेपर्यंत मी फ्री, म्हणजे ठीक होऊन जाईन ना, कारण उद्या 8:30 वाजता त्याला त्याच्या कुठल्या तरी मित्राला भेटायला जायचंय. ओ असे का? बघितलं, उद्या 8:30 वाजता जायची त्याला काळजी आहे. आज आपल्या घरी 8:30 वाजता जेवायला बोलवलं होतं, त्याची काळजी नाही त्याला. भिडे जरा फोन दे ना. हॅलो, बघा उद्या सोडी 8:30 वाजता येईल तुमच्याकडे. ओय जिते, काय बोलला सोडी? ओय, तो तर फोनवर बोललाच नाही. कोणीतरी दुसराच होता जो बोलत होता सोडी उद्या 8:30 वाजता पोहोचेल म्हणून. ओय, उद्या येऊन काय भांगडा करायचाय? पार्टी साठी तर आज रात्री 8:30 वाजता करायची ठरली आहे. ओय, मला वाटतं सोडी फक्त न येण्याची कारण देतोय. अरे जेठ्या, फोन घेऊन कशाला जातोय साथ? फोन सोडीचा आहे ना बापूजी, मग त्याला देतो ना. सोडी आजारी पडलाय, आता परत कोणाचा फोन आला तर तो डिस्टर्ब होईल ना. भेंडी मास्टर कडे फोन दे. अरे दे ना. जेठा भाऊ, आत नक्की चाललंय काय? प्लीज जरा सांगा ना. आतमध्ये बसतो, फॉल्ट जवळ सापडलाय. काय? ते फायनल सेटिंग फिटिंग फुल अँड फायनल ते सगळं होतंय. तो उपाय होतोय आतमध्ये बस. थँक गॉड. जेठाप्रा, माझा फोन तर बापूजींनी बाहेर भिडेकडेच ठेवून घेतला. पण तो फोन कोणाचा होता? अरे तुझा मित्र जितेचा. काय विचारत होता? तो विचारत होता की 8:30 तर वाजले भाऊ, तू कधी येतोय सोडी? अरे भिडून तर नाही ऐकलं ना? अरे त्याने भिडेलाच विचारलं ना. काय? अरे जेठाप्रा, तुला भिडूच्या हातून फोन खेचून बोलायला हवं होतं. अरे हो भाऊ, मी तेच केलं. भिडेच्या हातून फोन खेचला आणि मीच बोललो. काय बोललास? मी त्याला बोललो की सोडी उद्या 8:30 वाजता येईल. हो जेठाप्रा, काय केलंस? बघ आता जिते सारखा फोन करणार, असं नाही बोलायचं होतं यार. बरोबर आहे, मला माहिती असं नाही बोलायला हवं होतं, पण मी आता करू काय? तिकडे बापूजी उभे होते, भिडे उभा होता. आता त्या वेळेला मला जे काय सुचलं ते मी बोलून गेलो. तेरी आला जितेचा फोन. आता उचला आता. हा हॅलो. ओय सोडी. जेठालाल, बाहेर जाऊन संभाळ बाबा. नाही, मी रोशन सिंग सोडी नाही बोलत आहे. अहो, मग तुम्ही कोण बोलत आहे? हा रोशन सिंग सोडीचाच नंबर आहे ना? हो, हा सोडीचाच नंबर आहे. हॅलो, आज सोडीला ना अचानक पोटात दुखायला लागलाय, तर आम्ही त्याला डॉक्टरकडे घेऊन आलो आहोत. तर आता तो बोलू शकणार नाही. ओके, ठीक आहे. ही जितकी वेळा ही इथे घंटी वाजते ना बापूजी, तिकडे आतमध्ये सोडीत अस्वस्थ होतोय. तर हा फोन मी स्विच ऑफच करून टाकतो, बरोबर ना? बरोबर. अच्छा जेठ्या, मला आता खूप काळजी वाटायला लागली. एवढा वेळ का लागतोय? ते हाती भाऊ धीमंत आहेत ना. एक्सक्यूज मी. तुम्ही इथेच आहात? नाही, मला म्हणायचं होतं की हाती भाऊ सगळं काम आरामात व्यवस्थित करतात ना. हा, या. म्हणून जरा टाइम लागतोय. हे हाती भाऊ पण ना, त्यांनी जरा लवकर करायला हवं ना. आता कधी सोडी ठीक होणार, कधी घरी येऊन तो. हो,
थँक्यू माधवी वहिनी. अरे थँक्यू काय थँक्यू, कधी तो घरी जाऊन झोपणार असं बोलणार होतो मी. अच्छा, तो टेन्शन नको घेऊ भाऊ, मी आता आतमध्ये जातोय ना, जितक्या लवकर होईल तितक्या सगळ्यांना बाहेर काढतो. म्हणजे सगळ्यांना बाहेर घेऊन येतो. अरे फोन घेऊन कुठे चाललाय चेठ्या? सोडीला द्यायला बापूजी. भेंडी मास्टर कडे दे. आता तर फोन स्विच ऑफ आहे ना बापूजी. अरे बाबा, तू फोन घेऊन आतमध्ये जाणार, तो सोडी फोन चालू करणार, पुन्हा फोन वाजणार, परत तो अस्वस्थ होणार. भेंडी मास्टर कडे फोन दे. काय झालं? अरे आता आपल्याला बाहेर जावं लागणार, कारण बाहेर यांचे प्रश्न वाढायला लागले. हाती भाऊ, बाहेर जाऊन सगळ्यांना सांगा की सोडीला इंजेक्शन दिलंय. आता तो आरामात झोपला की त्याचं पोटात दुखणं बरं होऊन जाईल. डोंट वरी सोडी, मी सांगेन ना त्यांना. ओ थँक्यू हाती भाऊ, तुम्ही सगळं काही सेट करून टाकलं. माझ्या प्रिय गोकुळधामच्या मित्रांनो, आज सगळ्यांना मनापासून थँक्यू. अरे थँक्यू काय यार, मी तुझ्यासाठी तर जीव पण तयार. चला 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 चला. मिनिट. ओ यारो, जर सगळं काही नीट झालंच आहे तर तुम्ही पण सगळे चला ना पार्टी शार्टी करायला. नाही सोडी, म्हणजे आमचा तरी पार्टी शार्टी मध्ये जायचा काही योग नाहीये. बस तूच थोडस जास्त अमृत प्राशन करून घे, आम्ही समजू आम्ही पण केलं. ओके, तुमचा योग नाहीये पार्टी शार्टी करण्याचा, पण माझा योग बनू शकतो ना. सोडी, मी येऊ का? अरे हो, चल चल, एकापेक्षा दोन. अरे चला चला आता बाहेर जाऊया. एक मिनिट सोडी, तुम्ही जेव्हा पण सोसायटीच्या बाहेर निघाल ना, तेव्हा प्लीज हे लक्षात ठेवा, गपचूप निघा, कोणालाही काही कळायला नाही पाहिजे. हो सोडी हो, कारण जर तुम्ही पकडले गेलात तर आपल्या सगळ्यांचं गुपित उघडेल बाबा. काकाजींना जर हे कळलं की आम्ही लोकांनी तुला पार्टी शार्टी करायला मदत केली आहे, तर मग त्यांचं रौद्र रूप काय हालत करेल आमची काय माहिती. काही नाही होणार यारो, संधी बघून मी आणि पोपू एक्झिटचा चौका मारून टाकू. आरामात सोडी. सोडी भैया, कसं वाटतंय तुम्हाला आता? माधवी वहिनी, आधीपेक्षा बरं वाटतंय. ते सोडीला मी जरा इंजेक्शन देत होतो ना, म्हणून थोडा वेळ लागला मला. अरे एक इंजेक्शन द्यायला इतका वेळ? अरे ते सोडी इंजेक्शनला बघून जरा घाबरला होता, हो ना? हो. सोडी, आज माहित नाही मला काय झालंय. अरे बाबा सोडी, असं तर तू कशालाही घाबरत नाहीस. बघा ना, आज एका छोट्याशा इंजेक्शनला घाबरलास. झालं काय तुला? नाही काकाजी, असं होतं कधीतरी. कितीही मोठ्या धाडसी माणसाला जेव्हा शरीरात प्रॉब्लेम होतो ना, तेव्हा मेंदू त्याला साथ नाही देत. खूपच विचित्र असा वागायला लागतो. पण आता आपला सोडी बरा आहे. वा वा वा, म्हणजे सोडी आता आपल्या घरी जेवू शकतो. अरे भाऊ यार, भिडे कमाल आहेस तू. तुला काय झालंय काय आज? जेवण 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 चालू आहे कधीपासून. अरे जर नाही खाणार तर जेवण वेस्ट होईल ना जेठालाल. अरे पण बाबा, तुला दिसतंय ना की सोडीची तब्येत बरोबर नाही. तुला काय पाहिजे? अशा खराब तब्येतीत अजून जेवण जेवून त्याने आपली तब्येत अजून खराब करायची? नाही असं नाही वाटत मला, पण हातीभाऊ बोलले ना, ते डॉक्टर आहेत, ते बोलले ना आता की आता बरं आहे सोडीला म्हणून. अरे यार भिडे, हातीभाऊनी सांगितलं बरं आहे, पण हा अस्थायी आराम आहे ना बाबा. हो, तो जेवू नाही शकणार, हो ना हाती भाऊ? हो. मग सांगा ना जरा भिडेला. त्याचं काय आहे ना भिडे, आज सोडी जेवण नाही जेवू शकत. हे जे काही झालंय ना पोटदुखीचं, हे सगळं खाण्यामुळेच झालेलं आहे. स्टमक इन्फेक्शन. बहुतेक ना सोडीने दुपारी काहीतरी अरबट चरबट खाल्लं असेल, म्हणूनच. मी नेहमीच म्हणत असे की बाहेरचं खाणं खाल्ल्याने हे असंच होत असतं. अरे पण आता काही काळजी करण्यासारखं नाहीये. पण सोडी, तुला काळजी घ्यावी लागेल ना. आज काही खाऊ नकोस. ओके? हा ओके ओके. काही पण प्रॉब्लेम असेल ना तर मला फोन कर तू. मी लगेच धावत पळत येईन. कुठे? जिथे पण तो मला बोलवेल तिथे येईन मी.
हा पण तो तर घरीच असणार ना. तर मग घरी जाईन ना मी. हा अच्छा अच्छा, मला वाटलं. काय वाटलं? हं? काय वाटलं तुला? काय मी समजू नाही शकलो ना. हा. यामध्ये न समजण्यासारखं काय होतं? हा तेच मला समजत नाहीये की मी काय नाही समजलो. काय बोलतोयस तू जेठ्या? सॉरी. हाती भाऊ, तशी तर गरज नाही लागणार आहे. तुम्ही इंजेक्शन तर दिलंय ना, मग बरं वाटतंय. मी जाऊन झोपलो ना की सकाळपर्यंत बरा होऊन जाईल. खरं तर मला इतकं टेन्शन आलंय ना. सोडी भैया एकटे आहेत, रोशन वहिनी पण नाहीयेत ना नेमक्या. अरे हो, तर सोडी भाऊ तुम्ही एक काम करा ना, तुम्ही आज रात्री आमच्या इथेच थांबा, हो ना तारा? हो म्हणजे जर सोडीला जर गरज वाटते तर तो आरामही करू शकतो ना, असं पण होऊ शकतं. नाही मी आहे ना. तुला पण माझ्या घरी यायचंय? नाही म्हणजे मी आहे म्हणजे मी सोडीच्या घरी थांबतो ना रात्री. आणि त्याला रात्री कशाची गरज लागली तर जर मी असलो तर चांगलं होईल ना. चल सोडी, आता जायचंय की नाही? हा म्हणजे घरी जाऊन हा थोडासा आराम कर ना बाबा, म्हणजे तुला जरा बरं वाटेल. आणि हो, मी सोडीला इंजेक्शन दिलं आहे ना, त्याने त्याला खूप चांगली झोप येईल. हो पण जरा पण नाही खाऊ शकणार का हाती भाऊ? नाही.